शनिवारच्या मोटरमन आत्महत्येने मोटरमनना मिळणाऱ्या वागणुकीचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। मुरलीधर शर्मा यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी इतर मोटरमननी अतिरिक्त काम करण्याचा नकार दिला। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेला 100हून अधिक लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या। या सगळ्यांचा भुर्दंड प्रवाशांनी का सहन करायचा असा प्रश्न आता मुंबईकर विचारताना दिसतात। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। शनिवारी ऐन गर्दीच्या वेळी मुंबईतील मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्टेशनांवर अशी गर्दी होती। मोटरमनच उपलब्ध नसल्यानं 100हून अधिक लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली। घरी पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फटका सहन करावा लागला। मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी रेल्वेखाली केलेल्या आत्महत्येनं हा सगळा प्रकार घडला। मुरलीधर शर्मा यांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी कामावर असलेल्या इतर मोटरमननी अतिरिक्त काम करण्यास नकार दिला। मुरलीधर शर्मा यांच्या आत्महत्येनं मोटरमन संतापल्याचं पाहायला मिळालं। नेमकं काय घडलं हे पाहूयात। शुक्रवारी सकाळी मोटरमन मुरलीधर शर्मा यांची सँडहर्स्ट रोड ते भायखळा रेल्वे स्थानकांदरम्यान प्रगती एक्सप्रेस समोर उडी घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी मुरलीधर शर्मा पनवेल सीएसएमटी लोकलमध्ये ड्युटीवर होते। सीएसएमटी कडे लोकल घेऊन जात असताना त्यांच्याकडून कुर्ला स्थानकात सिग्नल पासिंगची घटना घडली। घटनेनंतर मोटरमन शर्मा यांनी रेल्वे सिग्नल धोकादायक पद्धतीनं ओलांडल्याच्या कारणानं त्यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली। या चौकशीमुळे तणावात असलेल्या मोटरमन शर्मा यांनी आत्महत्या केली। मोटरमन शर्मा यांच्या अपघाती मृत्यूनंतर इतर मोटरमन संतापले। त्यांनी अतिरिक्त काम करण्यास नकार दिला। शर्मा यांच्या आत्महत्येला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मध्य रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरलंय। रेल्वे कर्मचारी संघटनांचं नेमकं म्हणणं काय आहे हे पाहूयात। मोटरमन शर्मा यांच्या मृत्यूला मध्य रेल्वे जबाबदार। सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या मुंबई विभागाची भूमिका। मोटरमन अतिरिक्त काम करतात, मात्र एखाद्या वेळी चुकून सिग्नल ओलांडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई का? सिग्नल पासिंग सारख्या घटनांना अन्य बाबीही जबाबदार असतात। मोटरमनच्या जागा रिक्त असल्यानं मोटरमनवर अतिरिक्त कामाचा ताण। मध्य रेल्वेची सर्वाधिक बिझी रेल्वे विभाग म्हणून ओळख। किचकट सिग्नल यंत्रणेमुळे बऱ्याचदा मोटरमनकडून सिग्नल पासिंगच्या घटना। योग्य समुपदेशन करण्याऐवजी थेट कामावरून काढून टाकण्याचे प्रकार। शुक्रवारी झालेल्या सिग्नल पासिंगच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यानं नोकरी जाण्याची भीती, वेतनात होणारी कपात या भीतीमुळे मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी आत्महत्या केल्याची चर्चा मोटरमनमध्ये सुरू आहे। मानसिक ताण असल्यानं आत्महत्येसारख्या घटना घडत असल्याचं मानसोपचार तज्ञांचं म्हणणं आहे। रेल्वेच्या सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची 3 महिन्यांपासून मानसिक स्वास्थ्य तपासणीची गरजही व्यक्त होते। ह्याचं कारण जे पोलीस म्हणतात हे योग्य असू शकत नाही, कारण पोलीस फक्त रिलेटिव्हशी बोलतात। अशा आत्महत्येमध्ये सायकोलॉजिकल ऑटॉप्सीची आवश्यकता आहे। म्हणजे जैसे फिजिकल ऑटॉप्सी करतो, पोस्टमार्टम करतो, तसं साइकोलॉजिकल ऑटॉप्सी की आवश्यकता है। मोटरमैन को शायद डिप्रेशन भी रहा होगा, क्योंकि डिप्रेशन इनविजिबल है, अदृश्य है, जल्दी पता नहीं चलता है। उसके लिए थोड़ा ज्ञान की आवश्यकता है, थोड़ी स्किल की आवश्यकता है। दुसरीकडे रेल्वे प्रशासन आणि मोटरमन यांच्यातील संघर्षाचा फटका प्रवाशांना बसतोय। प्रचंड गर्दीत ऑफिसच्या आणि घरच्या वेळा कशा पाळायच्या असा प्रवाशांचा सवाल आहे। तो मेरा पगार कट जाता है जी। टाइम पे नहीं पहुंचते हैं ना तो पगार कट जाता है। 10 मिनट नहीं जा पाएंगे तो पगार कट जाएगा। ट्रेन लेट हो जाती है तो गर्दी भी और बढ़ जाती है, तो उससे तुरंत तो गर्दी बढ़ जाता है। इतना बढ़ जाता है कि आदमी लटक के आता है, लटक के जाता है। वो भी कोई जाता है कि छूट जाता है, इसके लिए गिरते हैं लोग, और क्या करेंगे। मुंबई शहरात वाढलेली गर्दी आणि लोकल सारख्या एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर असलेल्या ताणातून हे प्रकार घडताना दिसतायत। लोकलवरच मुंबई आणि परिसरातल्या नागरिकांचं आयुष्य अवलंबून असतं। अशा स्थितीत लोकल सेवेवरचा ताण जास्त आहे। अशा स्थितीत मोटरमनची संख्या वाढवण्याची ही गरज व्यक्त होते। तसंच मोटरमनना दिली जाणारी वागणूकही प्रशासनानं सुधारण्याची गरज व्यक्त होते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।